काही ठिकाणी खूपच उत्तम राहिलेली आहे। त्यामुळे रायगड मधलं सध्याचं हे सेलिब्रेशन आपण पाहतोय। भरत गोगावलेंसाठी अर्थातच आजचा हा निकाल खास असणार आहे, कारण त्यांचे सुपुत्र सुद्धा या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून त्यांच्या साक्षीनं सध्या रायगडमध्ये विजयी जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आपण सिंधुदुर्गामधला नितेश राणेंचा सुद्धा जल्लोष पाहतोय। भाजपला मोठं यश सिंधुदुर्गामध्ये मिळालेलं आहे। इतर पक्षांच्या किंवा मित्र पक्षांच्या तुलनेत जर का विचार करायचा झाला तर भाजपनं मोठी बाजी मारली। त्यामुळे रायगड असो सिंधुदुर्ग असो दोन्ही ठिकाणची सेलिब्रेशनची दृश्य आपण सध्या पाहतोय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकणातले 3 जिल्हे ज्याच्यामध्ये वेगवेगळी गणितं सध्याच्या घडीला बघायला मिळतात आणि इंडिव्हिज्युअल निकाल काही समोर येतात। थळ गटातनं शिवसेनेच्या मानसी दळवी जिंकल्यात, तर इकडे रायगडमध्ये भरत गोगावलेंचं त्यांच्या समर्थकांचं आणि अर्थातच त्यांचा पुत्र जिंकलेला आहे, त्यांचं सेलिब्रेशन। तर थळ गटातनं शिवसेनेच्या उमेदवार जिंकतायत। 6311 मतांनी त्यांनी विजय मिळवलाय। 430 कल आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत। भाजप 157, शिवसेना 91, राष्ट्रवादी 88, काँग्रेस 37, ठाकरे 20, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 15, इतर 22। तर पंचायत समितीचा विचार केला तर इकडे 29 पंचायत समित्यांची आकडेवारी सध्याच्या घडीला आपल्याकडे आहे। भाजप 10, शिवसेना 5, राष्ट्रवादी 8, काँग्रेस 5, ठाकरेंची सेना 1 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि इतर सध्याच्या घडीला तरी खातं उघडता आलं नाहीये। तर 125 पैकी 29 पंचायत समित्यांमधले कल आणि 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 430 हे कल आपल्याला समोर आलेले आहेत। आणि विकास गोगावलेंच्या विजयानंतर भरत गोगावले दोन्ही पंचायत समितीच्या दोन्ही म्हणजे टाकळी कुंभकर्ण, कपिल सामाले आणि नांदापूर विकास गोगावलेंच्या विजयानंतर भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली होती आणि त्यांनी म्हटलं की अर्थातच हा लोकांचा विजय आहे, जनतेचा विजय आहे। आम्ही कायम लोकांच्या पाठीशी उभं राहिलो आणि त्याचीच पोचपावती आमच्या कामांची या निवडणुकीच्या किंवा निकालाच्या माध्यमातून लोकांनी दिल्याचं भरत गोगावलेंनी म्हटलेलं आहे। 158 जागांवरती आतापर्यंत भाजपनं आघाडी घेतली किंवा निकालांच्या बाबतीत भाजप पुढे आहे। 433 जागांचे 731 पैकी 433 जागांचे निकाल कल आपल्या हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये भाजप हा राज्यातला क्रमांक 1चा पक्ष आपल्याला पाहायला मिळतो। एकीकडे सेलिब्रेशन सुरू असताना दुसरीकडे कुठे कोण जिंकलाय? रायगडच्या थळमधनं मानसी महेंद्र दळवी यांच्या त्या नातेवाईक आहेत, त्या विजयी झालेल्या आहेत रायगडमधनं। पुढचा निकाल शांभवी कल्याण शेट्टी जो मगाशी आला होता, सोलापूर जिल्हा परिषद चपळगाव, त्या देखील जिंकलेल्या आहेत, भाजपच्या कडून मैदानात होत्या। तर सोलापूर पंचायत समिती चपळगाव सागर कल्याण शेट्टी जिंकले आहेत, भाजपचेच आहेत, ते देखील बाजी मारताना बघायला मिळते। तर राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा सुद्धा विजय झालाय सोलापूर जिल्हा परिषदेत दहिगावमधनं। आणि विजय सेलिब्रेशन राम सातपुतेंचं सुद्धा आपण पाहिलं, अगदी दंड थोपटून त्यांनी आपल्या पत्नीचा विजय साजरा केला। आणि अर्चना पाटील या तेरमधनं विजयी झाल्यात जिल्हा परिषदेला। भाजपच्या त्या उमेदवार आहेत, राणा जगजित सिंग यांच्या त्या पत्नी आहेत आणि अर्थातच तुम्हाला तसं वादाची एक मोठी किनार होती शिवसेना भाजपमध्ये या निवडणुकीवरनं। तर दुसरीकडे विकास गोगावले यांनी सुद्धा सहज विजय मिळवलेला आहे जिल्हा परिषदेतनं। तर पराभूत कोण कोण झाले? काही ठिकाणी पराभूत देखील झालेले आहेत मोठे उमेदवार। समशेर वरपुडकर हे भाजपचे पराभूत झाले। परभणी जिल्हा परिषद सिंगणापूर या ठिकाणून मैदानात होते। एकाच घरातले 4 ते 5 मंडळी होती, ज्यांपैकी 4 जणांना पराभव पत्करावा लागला। प्रेरणा वरपुडकर जिल्हा परिषद दैठणा परभणीमध्ये त्याही पराभूत झालेल्या आहेत। तर सोनल देशमुख ठाकरेंच्या शिवसेनेच्या परभणीमधनं मैदानात होत्या, त्याही पराभूत झाल्या। आणि आता जाणार आहोत रायगडमध्ये भरत गोगावले बोलतायत। मराठी मनाचे मानबिंदू हिंदुत्व सम्राट आदरणीय ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करतो। आज आपल्या उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ हा एक प्रकारे लाडक्या बहिणींचा विजय, हा एक प्रकारे जनतेचा विजय असं म्हणत या विजयाचं श्रेय सर्वसामान्य लोकांना विकास गोगावलेंच्या विजयानंतर भरत गोगावले देताना पाहायला मिळतात। आणखी कुठे काय घडतंय जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांचे अपडेट्स वेगवान पद्धतीनं तुम्ही एबीपी माझावरती पाहत राहणार आहात। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया।
दलांच्या बाबतीत द्विशतक जवळपास ओलांडलेलं आहे. बार्शी उपळाई ठोंगे गटात भाजपचे उमेदवार दीपक वैद्य यांचा विजय झालाय. बार्शी मधला सोलापूर मधला हा दुसरा निकाल म्हणावा लागेल. पहिला निकाल हा माढ्यातनं आलेला होता जिथे राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेलं होतं. तर सोलापूरच्या बार्शी उपळाई ठोंगे गटातनं भाजपचे दीपक वैद्य हे विजय साजरा करतायत. 70 जागी भाजप आघाडीवरती आहे. त्याच पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची 43 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे. हा जल्लोष आपण लातूरमधला पाहतोय कारण लातूरमध्ये काँग्रेसनं चांगली आघाडी घेतलेली आहे आणि लातूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा एक चुरशीचा सामना पाहायला मिळालेला होता. ही जिल्हा परिषद गेल्या वेळेला भाजपनं काँग्रेसकडनं खेचून आणलेली होती. त्यामुळे ते सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी अर्थातच काँग्रेसनं सर्व शक्ती पणाला लावलेली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण जागा 731 आहेत. त्यापैकी 202 जागांचे कल हाती आलेत. ज्यापैकी 70 जागांवरती भाजपची आघाडी, 38 जागांवरती शिंदेच्या शिवसेनेची, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. 43 जागांसह काँग्रेस 21 जागा, ठाकरेंची शिवसेना 14, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 आणि इतर 12 अशी आघाडी किंवा असे कल निकालांच्या बाबतीमध्ये आपल्याला राज्यभरातले पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीचा विचार केला तर शिवसेनेनं 8 जागांवरती आघाडी घेतली आहे. सिंधुदुर्गात भाजप 12 जागांवरची आपली आघाडी टिकवून आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजपनं 6 जागांवरती आघाडी घेतली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीनं 10 जागांवर आघाडी घेतली तर भाजपनं 6, शिवसेनेची आघाडी ही 3 जागांची आहे. साताऱ्यामध्ये भाजप 5 जागांवरती आघाडीवर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 2 तर शिवसेना 1. लातूरमध्ये भाजपची आघाडी 8 जागांची तर काँग्रेसची 7 जागांची. राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी लातूरमध्ये 2 जागांवरती आघाडीवर आहे. तर धाराशिव जिल्हा परिषद 13 मधली ही बहुचर्चित निवडणूक, आरोप प्रत्यारोप किंवा काय म्हणे आपण शाब्दिक युद्ध बघायला मिळालं होतं. अर्चना पाटील भाजपच्या जिंकलेल्या. तर रायगडच्या नडगाव जिल्हा परिषदेमध्ये बिरवाडी इथून विकास गोगावले शिवसेनेचे, भरत गोगावलेंचे सुपुत्र आहेत, पहिलीच निवडणूक ते लढवत होते आणि विकास गोगावले यांचा सुद्धा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आणि या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आतापर्यंत जितके कल किंवा निकाल समोर आलेत त्यानुसार हे म्हणावं लागेल की नेत्यांचे नातेवाईक, नेत्यांचे सगळे सोयरे यांना निवडून आणण्यामध्ये नेत्यांना सध्या तरी यश मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण बऱ्याच ठिकाणी एकतर ही मंडळी विजयी झालेली आहेत आणि काही ठिकाणी विजयी आघाडी सुद्धा घेतलेली आहे. पण मगाशी आपण एका निकालाचा उल्लेख केला की केवळ एका मतानं झालेला विजय. 2-3 वैशिष्ट्य जी आपण या निकालाची म्हणू आतापर्यंतच्या, त्याच्यामध्ये लातूरमध्ये मनसेनं संपादित केलेला विजय हा सुद्धा विशेष महत्वाचा म्हणावा लागेल. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीच्या विलवणी गडामध्ये भाजपचे प्रशांत सुकी यांचा विजय झालाय. देवगडमधनं भाजपच्या संजना आळवे या सुद्धा विजयी झाल्यात आणि आता विजयी जल्लोषाला गुलाल उधळायला आणि ढोल ताशाच्या तालावरती ठेका धरायला कार्यकर्त्यांनी सुरुवात केलेली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं ही 4 दृश्य विजयी सेलिब्रेशनची आपण पाहतोय. गुलाल उधळला जातोय आणि विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं जात आहे. तर एकूण जिल्हा परिषदेचा विचार केला तर 361 कल आणि पंचायत समितीचा विचार केला तर 9 ठिकाणच्या पंचायत समित्यांमधला आता आघाडी किंवा पिछाडी समोर आलेली आहे आणि अनेक ठिकाणी अर्थातच आनंदाला उधाण आलेले आहे कारण हळूहळू निकालही समोर येतात. आता जवळपास मतमोजणी जी आहे ती सुरू होऊन 1.5 तासापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. सांगलीमधलं वैयक्तिक सांगली जिल्ह्यामधलं चित्र भाजप 8 त्यासोबतच शिवसेना 5 अशी सध्याची आघाडी. एकूण जागा 61. राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवर आहे.